हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण कोणती रेसिपी बघतोय ते तुम्हाला कळलंच असेल. डाळ भात म्हणजे सुख. डाळ भातासारखं सुख नाही आणि दुसरं काही नसेल तर नुसतं डाळ भात तुम्ही खाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे मी पालक डाळ आणि भात याची रेसिपी तुम्हाला दाखवते. पालक डाळीची रेसिपी दाखवते, पण तुम्हाला कसं सर्व करायचं ते दाखवते आहे. तर नक्कीच बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. खूप छान आणि डिलिशियस असं पालक डाळ आज आपण इथे बघणार आहोत. खूप छान लागतं, मुलांना खूप छान आवडतं आणि मुलांच्या पोटामध्ये जर भाज्या जायला पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने देखील भाज्या मुलांच्या पोटात घालू शकता. कारण मुलं ही बिलकुल भाज्या खात नाहीत, कुणाला पालक तर बिलकुल आवडत नाही. पण डाळ पालक केलं तर डाळ पालकची रेसिपी जी आहे ती खूप छान आणि टेस्टी बनते. तर नक्कीच तुम्ही ही माझ्या पद्धतीने ट्राय करा. आणि चला तर मग आता आपण रेसिपी बघूया. तर इथे मी स्टीलचा कुकर घेतलेला आहे. माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे. तर एक पळी तेल टाकलेलं आहे. नंतर हिंग टाकलंय, राई जिरं फोडणीला टाकलंय. नंतर लसूण ठेचलेला जवळजवळ 10-12 लसणाच्या पाकळ्या मी त्यामध्ये टाकल्यात. मिरची टाकली आहे आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. त्याचा खमंग वास सुटला पाहिजे. तर एक बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकते. कांदा छान असा गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं त्याच्यामध्ये टाकायची आहेत. कढीपत्ता खूप छान असं टेस्ट देतं. तर हे सगळं छान असं मस्त आपण परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय कांदा छान असा गुलाबीसर झालेला आहे. आलं लसूण पण छान असं त्याचा कलर चेंज झाला आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आहे. नंतर इथे मी डाळ भिजवून ठेवली होती. मुगाची, मसूर असे मिक्स डाळ आहे. तर कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता आणि ती स्वच्छ धुवून मी यामध्ये टाकलेली आहे. आणि आता आपण जेवढं पाहिजे तेवढं शिजायला पाणी टाकणार आहोत. त्याच्यापूर्वी मी इथे पालक टाकते आहे, जो बारीक कट करून ठेवला होता. काही जण पालकची पानं अशीच टाकतात. नंतर इथे मी हळद टाकले आहे चवीनुसार. नंतर लाल तिखट टाकले मी अर्धा चमचा. तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट वापरा, मिरच्या देखील जास्त वापरा. पण ह्याआधी आपण मिरच्या देखील वापरल्या आणि लाल तिखट देखील वापरले. तर इथे धणा जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला देखील मी इथे ॲड करते आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपण. तर इथे मी आता पाणी ॲड करते आहे. तुम्हाला जितकं पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि एकदम पातळ पण करू नका, नाहीतर मग ते खूप पातळ होऊन जाईल. तर इथे मी आता शिजायला ठेवलं आहे. मी जवळजवळ 1 वाटीभर डाळ घेतली होती, त्याला मी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर इथे आपण कुकर थंड झाल्यानंतर उघडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ आणि पालक खूप छान असं शिजलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपली डाळ तयार झाली आहे. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून तुम्ही 1 चमचा साजूक तूप देखील ॲड करू शकता. तर इथे आपली डिलिशियस अशी पालक डाळ तयार झालेली आहे आणि खूप छान असं टेस्टी अशी पालक डाळ तयार आहे. तर चला तर मग सर्व करूया. तर मी एकीकडे छान असा गरम-गरम भात तयार केला होता, शिजवला होता आणि तो आता मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डाळ देखील सर्व करते आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच खाऊन बघा. आणि इतकी डिलिशियस अशी ही पालक डाळ राईसबरोबर खूप छान लागते, पोळीबरोबर देखील छान लागते, भाकरीबरोबर देखील छान लागते आणि नुसती देखील छान लागते. तर तुम्ही नक्कीच माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा आणि घंटीचं बटन नक्कीच प्रेस करा. कारण जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम तुम्हाला मिळेल. आणि सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.